श्री संत ज्ञानेश्वर महाराजांची अद्भुत जीवनकथा. अवघ्या 16व्या वर्षी संपूर्ण महाराष्ट्राला ज्ञानाचा मार्ग दाखवणारा संत. कल्पना करा, एक असा बालक ज्याच्या वाट्याला लहानपणीच समाजाचा विरोध आला, ज्याच्या आईवडिलांना समाजाने स्वीकारले नाही, ज्याला स्वतःचे बालपणही नीट जगता आले नाही. पण याच बालकाने पुढे संपूर्ण महाराष्ट्राला ज्ञान, भक्ती आणि अध्यात्माचा मार्ग दाखवला. अवघ्या 16व्या वर्षाच्या आसपास त्याने अशी रचना केली जी आजही लोक भक्तिभावाने ऐकतात. ही कथा आहे संत ज्ञानेश्वर महाराजांची. आपण या कथेमध्ये वेगवेगळे टप्पे पाहणार आहोत. 13व्या शतकातील महाराष्ट्र. त्या काळात समाज व्यवस्था अतिशय कठोर होती. आळंद येथे विठ्ठलपंत नावाचे एक विद्वान ब्राह्मण ग्रस्त राहत होते. त्यांच्या मनात अध्यात्माची ओढ होती. त्यांनी संन्यास स्वीकारला, परंतु नंतर आपल्या गुरूंच्या आदेशाने ते पुन्हा गृहस्थाश्रमात परतले. त्यामुळे समाजाने त्यांना सहज स्वीकारले नाही. या कुटुंबाला सामाजिक बहिष्काराला सामोरे जावे लागले आणि याच कुटुंबात जन्माला आली 4 तेजस्वी भावंडे: निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर, सोपानदेव आणि मुक्ताबाई. परंतु नियतीने या 4ही भावंडांच्या आयुष्यात खूप मोठे दुःख लिहून ठेवले होते. ज्ञानेश्वर महाराजांचे बालपण सुखाचे नव्हते. आई वडिलांच्या निधनानंतर 4ही भावंडे अक्षरशः एकमेकांचा आधार बनली. मोठे भाऊ निवृत्तीनाथ हे ज्ञानेश्वरांचे गुरु झाले. त्यांनी ज्ञानेश्वरांना अध्यात्माची दिशा दिली. ज्ञानेश्वरांच्या मनात मात्र एकच प्रश्न होता: ज्ञान फक्त काही लोकांपुरते का असावे? त्यांना वाटत होते भगवंत सर्वांचा आहे, मग भगवंताचे ज्ञानही सर्वांसाठी असायला हवे. हीच भावना पुढे त्यांच्या संपूर्ण कार्याचा आधार बनली. एकदा ज्ञानेश्वर महाराज आणि त्यांची भावंडे पैठणला गेली. तेथे त्यांच्या ज्ञानाची परीक्षा घेण्याचा प्रयत्न झाला. अनेक विद्वान त्यांच्या समोर होते, पण ज्ञानेश्वर महाराजांच्या चेहऱ्यावर अहंकार नव्हता. ते शांत होते. त्यांच्या मनात फक्त परमेश्वराचे स्मरण होते. असे सांगितले जाते की त्यावेळी एका रेड्याला मंत्र म्हणण्यास सांगण्यात आले. ज्ञानेश्वर महाराजांनी त्या प्राण्यावर हात ठेवला आणि त्या प्रसंगाने सर्वांनाच आश्चर्यचकित केले. ही कथा केवळ चमत्कार म्हणून पाहण्यापेक्षा तिच्या मागचा संदेश अधिक महत्त्वाचा आहे. ईश्वर प्रत्येक जीवामध्ये आहे. माणूस असो, प्राणी असो, गरीब असो, श्रीमंत असो, भेदभाव करण्यापेक्षा प्रत्येक जीवामध्ये परमेश्वर पाहणे हाच खरा अध्यात्माचा मार्ग आहे. आता ज्ञानेश्वर महाराजांच्या आयुष्यातील सर्वात महान कार्याकडे आपण येतो. त्या काळात भगवद्गीता संस्कृत भाषेत होती. सामान्य माणसाला तिचा अर्थ समजणे कठीण होते. ज्ञानेश्वर महाराजांनी विचार केला, गीतेतील ज्ञान जर सामान्य माणसापर्यंत पोहोचले नाही तर त्या ज्ञानाचा उपयोग काय? आणि मग त्यांनी भगवद्गीतेवर मराठी भाषेत भाष्य लिहिण्यास सुरुवात केली. नेवासे येथे या महान ग्रंथाची निर्मिती झाली. हा ग्रंथ म्हणजे ज्ञानेश्वरी. ज्ञानेश्वरी फक्त एक ग्रंथ नाही,
ही सामान्य माणसाला समजेल अशा भाषेत सांगितलेली भगवद्गीतेची ज्ञानगंगा आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी कठीण अध्यात्म साध्या उदाहरणातून समजावून सांगितले. शेतकरी असो, कामगार असो, गृहस्थ असो, संत असो, प्रत्येकाला आपल्या जीवनाशी जोडता येईल असे ज्ञान त्यांनी दिले. ज्ञानेश्वरीच्या शेवटी ज्ञानेश्वर महाराजांनी जे मागितले ते त्यांच्या विशाल हृदयाची ओळख करून देते. त्यांनी स्वतःसाठी संपत्ती मागितली नाही, स्वतःसाठी राजसत्ता मागितली नाही, स्वतःसाठी मोठेपणा मागितला नाही. त्यांनी मागितले सर्व जगाचे कल्याण. त्यांच्या पसायदानामध्ये एक सुंदर भावना आहे. वाईट प्रवृत्ती नष्ट व्हाव्यात, सर्व जीवांमध्ये प्रेम वाढावे, ज्ञानाचा प्रकाश सर्वत्र पसरावा आणि संपूर्ण जग सुखी व्हावे. हा विचार किती मोठा आहे याचा आपण आजही विचार केला पाहिजे. ज्ञानेश्वर महाराजांच्या जीवनातील आणखीन एक प्रसिद्ध प्रसंग म्हणजे चांगदेव. चांगदेव हे मोठे योग साधक मानले जात. त्यांच्या मनात आपल्या सामर्थ्याचा अभिमान निर्माण झाला होता. ज्ञानेश्वर महाराजांना भेटण्यासाठी ते निघाले. कथा अशी सांगितली जाते की ज्ञानेश्वर महाराज आपल्या भावंडांसह एका भिंतीवर बसले होते. चांगदेवांना भेटण्यासाठी ज्ञानेश्वर महाराजांनी ती भिंतच चालवली. पण या प्रसंगाचा खरा अर्थ चमत्कारापेक्षा वेगळा आहे. तो संदेश आहे, योग सिद्धीपेक्षा नम्रता मोठी. ज्ञान असूनही अहंकार असेल तर ते ज्ञान अपूर्ण आहे. ज्ञानेश्वर महाराजांच्या जीवनातील त्यांची बहीण मुक्ताबाई यांचेही विशेष स्थान आहे. मुक्ताबाई लहान असूनही अत्यंत ज्ञानी होत्या. एकदा ज्ञानेश्वर महाराज दुःखी झाले असताना मुक्ताबाईंनी त्यांना धीर दिला. यातून एक महत्त्वाची गोष्ट समोर येते. वय लहान असले तरी ज्ञान आणि विचार मोठे असू शकतात. ज्ञानेश्वर, निवृत्तीनाथ, सोपानदेव आणि मुक्ताबाई ही चारही भावंडे महाराष्ट्राच्या संत परंपरेतील अमूल्य रत्ने ठरली. ज्ञानेश्वर महाराजांचे आयुष्य फार मोठे नव्हते. इतक्या कमी आयुष्यात त्यांनी जे कार्य केले ते आजही अविश्वसनीय वाटते. अवघ्या काही वर्षाच्या आयुष्यात त्यांनी ज्ञानेश्वरी दिली, अमृतानुभव दिला, अभंग दिले, भक्तीचा मार्ग दिला आणि सामान्य माणसाला अध्यात्माच्या जवळ आणले. आणि शेवटी आळंदी येथे त्यांनी संजीवन समाधी घेतली. तो क्षण महाराष्ट्राच्या संत परंपरेतील अत्यंत भावपूर्ण क्षण मानला जातो. ज्ञानेश्वर महाराजांचे शरीर समाधीत गेले, पण त्यांचे विचार ते मात्र आजही जिवंत आहेत. आज शेकडो वर्ष उलटून गेली, पण महाराष्ट्रात जेव्हा वारकरी पंढरपूरच्या दिशेने चालतात तेव्हा वातावरणात एकच जयघोष घुमतो, ज्ञानोबा माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर महाराजांना माऊली म्हणजेच आई समान प्रेम देणारे संत म्हटलं जाते. कारण त्यांनी भक्तांना फक्त ज्ञान दिले नाही तर प्रेम दिले, समतेचा संदेश दिला, भक्तीचा मार्ग दिला आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे माणसांमधील भेद कमी करण्याचा प्रयत्न केला. संत श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या जीवनातून आपल्याला काय शिकता येते? पहिली शिकवण, परिस्थिती कितीही कठीण असली तरी हार मानू नका. ज्ञानेश्वर महाराजांचे बालपण संघर्षात गेले, पण त्यांनी दुःखाला आपल्या जीवनाची मर्यादा बनवू दिली नाही. दुसरी शिकवण, ज्ञानाचा अहंकार करू नका. खरे ज्ञान माणसाला नम्र बनवते.
तिसरी शिकवण, ज्ञान सर्वांसाठी असावे. ज्ञानेश्वर महाराजांनी गीतेतील ज्ञान सामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मराठीचा आधार घेतला. चौथी शिकवण, सर्वांच्या कल्याणाचा विचार करा. पसायदानातून त्यांनी स्वतःपेक्षा संपूर्ण विश्वासाठी प्रार्थना केली. आणि पाचवी शिकवण, भक्ती म्हणजे फक्त पूजा नाही. भक्ती म्हणजे प्रेम, नम्रता, समता आणि प्रत्येक जीवामध्ये परमेश्वर पाहण्याची दृष्टी. मित्रांनो, संत ज्ञानेश्वर महाराजांचे आयुष्य आपल्याला एक मोठा प्रश्न विचारते. आपल्याला मिळालेले ज्ञान आपण फक्त स्वतःपुरते ठेवणार आहोत की त्याचा उपयोग इतरांच्या जीवनात प्रकाश आणण्यासाठी करणार आहोत? माऊलींचे आयुष्य छोटे होते, पण त्यांचे कार्य अमर झाले. त्यांचे शरीर आळंदीत विसावले, पण त्यांचे विचार आजही महाराष्ट्राच्या प्रत्येक वारकऱ्याच्या हृदयात जिवंत आहेत. म्हणून आजही लाखो भक्त प्रेमाने म्हणतात, ज्ञानोबा माऊली. आणि शेवटी, हे ज्ञानेश्वर माऊली, आमच्या जीवनातही ज्ञानाचा प्रकाश दे, अहंकार दूर कर आणि सर्वांच्या कल्याणाचा विचार करण्याची बुद्धी दे. श्री ज्ञानेश्वर माऊली महाराज की जय. पांडुरंग हरी, पांडुरंग हरी, पांडुरंग हरी. मित्रांनो, आपणास जर ही कथा आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि इतरांना शेअर करा. अशा नवनवीन कथा घेऊन येण्याचा मानस आहे. पांडुरंग त्याला शक्ती देव, सामर्थ्य देव.